हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आता ना मार्केटमध्ये मस्तपैकी आहे ना फ्रेश स्वीट कॉर्न आलेले, म्हणजे मक्याची कणसं आलेली, छान असे कवळे कवळे दाणे आहेत। आणि सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये ना फेवरेट जो नाश्ता आहे पोहे, त्याला आपण ट्विस्ट देणार आहोत मक्याची कणसं यूज करून। तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे स्वीट कॉर्न पोहे। स्वीट कॉर्न पोह्यासाठी ना आपण 2 मोठी पोहे घेतलेले आणि जर बाउलच्या अंदाजाने बघितलं तर 2 बाउल पोहे घेतलेले आणि चाळणीवर घेतलेत। आता आपण ते स्वच्छ धुवून घेऊया आणि मगच फोडणी करूया। म्हणजे काय होतं माहितीये का की व्यवस्थित त्याचं पाणी पण निघून जातं आणि चाळणीतच पोहे धुतले ना की काय होतं की छानपैकी मोकळे सुद्धा होतात। आता पोहे करण्यासाठी ना आपण एका कढईत 1 पळी तेल टाकलेलं आहे, छानपैकी ते तापले। आता त्यात ना अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया, 2 ते 3 चमचे ना शेंगदाणे टाकलेत। आता शेंगदाणे मस्तपैकी आपण छानपैकी तळून घेऊयात, लाल असा कलर करून घेऊया। आता शेंगदाणे लाल होत चाललेले, तर त्यात आपण आता बारीक चिरलेली मिरची टाकू। हे मी ना अंदाजे जवळजवळ 3 ते 4 मिरच्या घेतल्या, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आता त्यात ना कढीपत्त्याची पानं टाकूयात, 6 ते 7 टाकलेली आहे आणि परत 1 मिनिट आपण छानपैकी फ्राय करू। म्हणजे काय होतं की मिरचीचा पण थोडा तिखटपणा छानपैकी ह्याच्यात उतरतो। आता आपण त्यात ना 1 पाव चमचा हिंग टाकूया। आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा पण टाकून घेऊया आणि छानपैकी तो 50% आपण छानपैकी परतून घ्यायचा आहे। कांदा आता 50% शिजलेला आहे। त्यात आता आपण अर्धी वाटी ना स्वीट कॉर्न टाकून घेऊया। आपण हे काय बॉईल किंवा उकडून घेतलेले नाहीये, कारण आता आपण ह्याच्यावर ना हे मिक्स झाल्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। आता 2 ते 3 मिनिटं आपण छानपैकी झाकण ठेवून ते वाफवून घेऊया। आता 3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय की कॉर्नचे दाणे फुगलेत ना, म्हणजे हे समजायचं की छानपैकी आपला ना कॉर्न पण शिजलेला आहे। आता त्यात आपण ना हळद टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी, अगदी म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं। आता आपण ना हे पाणी कशासाठी टाकलंय हे पण सांगते मी तुम्हाला। पाणी ह्याच्यासाठी टाकलेलं आहे की आपले जे पोहे आहेत ते छानपैकी शेवटपर्यंत एकदम गार झाले तरी ना मऊ आणि लुसलुशीत राहतात, यासाठी ही एक टिप आहे। आणि ह्याच्यातला जो कांदा आहे तो आता आपण आधी 50% शिजवून घेतला होता आणि त्यानंतर आपण जेवढं कॉर्न बरोबर जे काही आहे शिजला तेवढाच, म्हणजे एकूण 70 ते 80% आपला कांदा शिजलेला आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा नाही। ही एक दुसरी टिप आहे। याचं कारण आहे की आपले पोहे जे आहेत ते छानपैकी मऊ आणि लुसलुशीत राहतात, यासाठी। आता यात आपण आहे ना भिजवलेले जे पोहे आहेत ते हाताने छानपैकी मोकळे करून घेतलेत, ते आता सगळे ह्याच्यात टाकून घेऊया। आता ह्याच्यावरच ना अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे। आता आपण छानपैकी या फोडणीत सगळे पोहे मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून झाल्यावर ना ह्याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घेऊया, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया। लिंबू टाकून मिक्स करून घेतलेले। आता आपण ह्याच्यावर ना 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून घेऊया आणि मस्तपैकी वाफ काढून घेऊया। आता 3 ते 4 मिनिटं आपण आहे ना छानपैकी पोहे वाफवून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोकळे आणि छान मऊ लुसलुशीत झालेले। तर आपण आता गॅस बंद करूयात आणि पोहे सर्व करून घेऊया। तर फ्रेंड्स, मस्त असे स्वीट कॉर्न पोहे तयार आहे। आपण ते छानपैकी आहे ना एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत आणि त्याला वरून थोडंसं गार्निशिंगसाठी आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ आहे तो छान किसून टाकलेला आहे। त्याच्याऐवजी तुम्ही बारीक शेव किंवा मग सुकं खोबरं सुद्धा किसून टाकू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? आहे ना मस्त? आणि या व्हिडिओमध्ये ना भरपूर टिप्स पण दिलेल्या आहेत मी, की जेणेकरून आपले पोहे मस्तपैकी ना गार झाले तरी छान एकदम सॉफ्ट राहतील, मऊ लुसलुशीत राहतील। सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।